बदलापूर एन्काउंटर प्रकरणी आणखी नवा ट्विस्ट। नमस्कार, मी प्राजक्ता। बदलापूर एन्काउंटर प्रकरणी रोजचे नवे दावे प्रतिदावे होत आहे। हा एन्काउंटर खरा की खोटा यावर शंका कुशंका उपस्थित होत आहे। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेकत होता असं सांगत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन अनोळखी व्यक्तींमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। या संवादात एन्काउंटर वेळी एक व्यक्ती आपल्या नातेवाईकासोबत घटनास्थळावरून पोलीस व्हॅनच्या मागे प्रवास करत असल्याचा दावा करतोय। एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलं, पोलीस कुठे थांबले याबद्दलचा सारा घटनाक्रम या संवादात आहे। कोर्टात पोलिसांनी सांगितल्यानुसार घटनास्थळावरून एकूण 4 राऊंड फायर झाले। गाडीत आधी अक्षय शिंदेने 3 गोळ्या झाडल्यात। यापैकी 2 पोलीस व्हॅनवर लागल्या तर एक पोलिसांच्या पायावर मारली। तर यालाच उत्तर देत पोलिसांनी एक गोळी अक्षयच्या डोक्यावर मारली। यावर स्थानिक लोक म्हणतात, प्रत्यक्षात घटनास्थळावरून 3च गोळ्यांचे आवाज आले, मग चौथी गोळी कुठून आली हा सवाल कायम आहे। तर आरोपी अक्षय शिंदेने 3 गोळ्या झाडल्या असतील तर इतर गोळ्यांचं काय झालं असा सवाल कोर्टाने केला आहे। जर अक्षय शिंदेच्या पायावर गोळी घालू शकता आली असती तर गोळी डोक्यावर का झाडली असा संशय देखील उपस्थित केला जात आहे। मग हा एन्काउंटर खरा की खोटा हे तपासाअंती सिद्ध होईल। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।